मुंबई हे शहर कधीच थांबत नाही. दररोज लाखो प्रवासी आपल्या स्वप्नांच्या शोधात मुंबई लोकलने प्रवास करतात. पण कल्पना करा, हाच प्रवास जर एखाद्याच्या आयुष्यातील शेवटचा प्रवास ठरला तर? 22 वर्षीय मयंक लोहार देखील त्या रात्री आपल्या घरी परतत होता. कुटुंबीय त्याची वाट पाहत होते. पण काही क्षणांतच एका किरकोळ वादाने त्याचा जीव जाईल याची कुणालाही कल्पना नव्हती. आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की त्या रात्री नेमकं काय घडलं, आरोपी कोण आहे, पोलिसांनी त्याला कसं पकडलं आणि अखेर मयंकचं संपूर्ण कुटुंब फक्त एकाच गोष्टीची मागणी का करत आहे, न्यायाची. मयंकचा मोठा भाऊ मेहुल लोहार यांचा एक भावनिक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. डोळ्यात अश्रू आणि गहिवरलेल्या आवाजात त्यांनी म्हटलं, मला फक्त माझ्या भावासाठी न्याय हवा आहे. ज्यांनी माझ्या भावाची हत्या केली त्याला कायद्यानुसार सर्वात कठोर शिक्षा झाली पाहिजे. माझ्या भावासोबत जे घडलं ते दुसऱ्या कुणासोबतही घडू नये. मयंकच्या वडिलांनी देखील आरोपीला कठोर शिक्षा देण्याची मागणी केली आहे. त्यांचं म्हणणं आहे की अशा गुन्हेगारांना कडक शिक्षा झाली नाही तर भविष्यात अशा घटना पुन्हा घडत राहतील. तर दुसरीकडे मयंकची बहीण मेघा लोहार हिने रेल्वे प्रशासनाच्या सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. तिचं म्हणणं आहे की त्यावेळी सुरक्षा व्यवस्था अधिक मजबूत असती किंवा वेळेत मदत मिळाली असती तर कदाचित आज तिचा भाऊ जिवंत असता. त्या रात्री नेमकं काय घडलं? पोलिसांच्या तपासानुसार घटनेच्या दिवशी मुंबईत मुसळधार पाऊस सुरू होता. आरोपी रोशन रमेश सुवर्णा, वय सुमारे 30 वर्षे, हा आपली ड्युटी संपल्यानंतर अंधेरी स्थानकावर पोहोचला. पोलिसांच्या म्हणण्यानुसार त्याने मद्यपान केले होते आणि टॅक्सी न मिळाल्यामुळे त्यांनी चर्चगेट ते नालासोपारा फास्ट लोकलच्या फर्स्ट क्लास डब्यात प्रवास करण्याचा निर्णय घेतला. याच दरम्यान ट्रेनचा दरवाजा उघडा ठेवायचा की बंद यावरून प्रवाशांमध्ये वाद सुरू होता. पोलिसांच्या माहितीनुसार या वादादरम्यान रोशन आणि मयंक लोहार यांच्यातही बाचाबाची झाली. काही क्षणांतच वाद इतका वाढला की आरोपीने कथितपणे चाकू काढून मयंकवर एकामागून एक अनेक वार केले. ट्रेन बोरिवली स्थानकावर पोहोचताच आरोपी गर्दीचा फायदा घेऊन तेथून फरार झाला. गंभीर जखमी अवस्थेत मयंकला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. पोलीस आरोपीपर्यंत कसे पोहोचले? हत्येनंतर पोलिसांसमोर सर्वात मोठं आव्हान होतं आरोपीची ओळख पटवणे आणि त्याला अटक करणे. बोरिवली जीआरपीने चर्चगेट ते नालासोपारा दरम्यान लावण्यात आलेल्या सुमारे 400 सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासले. तपासादरम्यान पोलिसांच्या नजरेस आरोपीच्या टी शर्टवरील कंपनीचा लोगो पडला. हाच तपासातील सर्वात महत्त्वाचा धागा ठरला. त्या कंपनीकडून मिळालेल्या माहितीनंतर पोलिसांनी आरोपीची ओळख पटवली. त्याचा मोबाईल क्रमांक, पत्ता आणि इतर माहिती मिळवून तांत्रिक तपास सुरू करण्यात आला. पोलिसांच्या म्हणण्यानुसार आरोपी आपल्या मूळ गावी मंगळूर येथे पळून जाण्याच्या तयारीत होता. मात्र त्यापूर्वीच पोलिसांनी पनवेल रेल्वे स्थानकावरून त्याला अटक केली. पोलीस अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार अटकेनंतर आरोपी वारंवार विचारत होता की ज्याच्यावर त्याने हल्ला केला त्या तरुणाची प्रकृती कशी आहे. नंतर त्याला समजलं की मयंकचा मृत्यू झाला आहे. मात्र आरोपीच्या कुटुंबियांचं म्हणणं आहे की घटनेच्या वेळी तो मद्यधुंद अवस्थेत होता आणि दुसऱ्या दिवशी त्याने संपूर्ण घटना कुटुंबियांना सांगितली होती. तसेच पोलिसांसमोर आत्मसमर्पण करण्याची तयारी देखील त्यांनी दर्शवली होती, असा त्यांचा दावा आहे. दरम्यान आरोपीच्या एका मित्राने असा दावा केला की ट्रेनमधील वादादरम्यान काही प्रवाशांनी रोशनसोबत मारहाण केली होती. मात्र या दाव्याची पोलिसांनी कोणतीही पुष्टी केली नाही आणि तपास अद्याप सुरू आहे. अनेक गंभीर प्रश्न उपस्थित. ही घटना केवळ एका कुटुंबाचं दुःख नाही तर ती अनेक गंभीर प्रश्नही उपस्थित करते. मुंबईसारख्या गजबजलेल्या लोकल ट्रेनमध्ये कोणी सहजपणे चाकू घेऊन प्रवास करू शकतो का? प्रवाशांच्या सुरक्षेसाठी असलेली व्यवस्था पुरेशी आहे का? आणि काही क्षणांचा राग एखाद्याचा जीव घेण्या इतका मोठा ठरू शकतो का? या सर्व प्रश्नांची उत्तरे आता पोलीस तपास आणि न्यायालयीन प्रक्रियेनंतरच स्पष्ट होतील. मात्र एक गोष्ट निश्चित आहे, 22 वर्षीय मयंक त्या रात्री घरी परतण्याचं वचन देऊन घराबाहेर पडला होता. घरचे त्याची आतुरतेने वाट पाहत होते, पण तो पुन्हा कधीच घरी परतला नाही. आज एका कुटुंबाने आपला मुलगा, आपला भाऊ आणि आपल्या अनेक स्वप्नांना कायमचं गमावलं आहे. आणि आजही त्या कुटुंबाच्या ओठांवर फक्त एकच शब्द आहे, आम्हाला न्याय हवा आहे. VMW न्यूज ब्युरो रिपोर्ट, नेरूळ, नवी मुंबई.